संध्याकाळच्या 9:15 वाजलेले आहेत. समोर दिसतंय बघितलं ना. अरे बघ हा त्या बापाचा रोड असल्यामुळे मध्ये झाडातून बसतो काका काकू खूप डेंजर. आणि हे थ्री व्हीलर हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आवार रोड या चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत थोडं सिटी राईड. तर आता आपण आहोत नारायणपेठामध्ये. संध्याकाळच्या 9:15 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, मी एक लास्टची व्हिडिओ बनवली होती हेल्मेटच्या रिलेटेड. तर तुम्हाला जर का माहिती नसेल तर या व्हिडिओच्या एंडला आपल्या हेल्मेट रिलेटेड एक व्हिडिओ आहे, ती बघा की ती तुम्हाला हेल्प करेल की तुम्हाला रायडिंगसाठी किंवा जर का तुम्ही प्लॅन करत असाल हेल्मेट घ्यायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, तर त्यासाठी कुठलं हेल्मेट चांगलं आहे किंवा काय. अरे बघ हा त्या बापाचा रोड असल्यामुळे मध्ये झाडातून बसतो. म्हणजे माझं फक्त एक रिक्वेस्ट आहे, ज्यांच्याकडे यार फोर व्हीलर आहेत, ठीक आहे, स्पेअरसाठी की मान्सून मध्ये आपण फोर व्हीलर मधून ऑफिसला जाऊ किंवा हिवाळ्यामध्ये फोर व्हीलर मधून ऑफिसला जाण्यासाठी असं जर का स्पेअर मध्ये त्यांनी जर का फोर व्हीलर ठेवले असतील तर प्लीज प्लीज तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की फोर व्हीलर नका काढू यार. तुम्ही एकटेच असता, पण एवढी भली मोठी गाडी तुम्ही घेऊन रोडवरती येता. तुम्ही विचार करा की तुम्ही रोडचा कितीतरी भाग धरून चाललेला असता ज्याच्यामध्ये अदर गाड्यांना ट्रॅफिकचा इश्यू होतो किंवा काय, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही इथे तिथे थांबवता गाडी, ठीक आहे. तर ते प्लीज करू नका, प्लीज. एवढीच एक रिक्वेस्ट आहे की ठीक आहे, पावसाळ्यात रेनकोट घाला, बाईक काढा ना, नाही काय फरक पडतो. पण सिटीमध्ये नका यार फोर व्हीलर घेऊन. ठीक आहे, तुमची छोटी फोर व्हीलर शकते, पण तुम्ही जर का सॅडन वगैरे यूज करत असाल किंवा एसयूव्ही वगैरे यूज करत असाल तर तुम्ही जर आवड. नाही, बाकीच्यांना खूप त्रास होतो बाकी आहे. त्यांच्यापासून तुला देखील बाबा काका काकू खूप डेंजर. आणि हे थ्री व्हीलर त्यांना पण एक रिक्वेस्ट आहे, हा खरंच तुम्ही जर काही व्हिडिओ बघत असाल तुमच्यापैकी त्यांच्याकडे बेस्ट आहे तर प्लीज प्लीज खरंच रिक्वेस्ट आहे, तुम्ही यार खरंच ब्रेव मध्ये बघून गाडी चालवत जा. आणि पहिली गोष्ट तुमचं ठीक आहे पॅसेंजर वगैरे असतात, पण पॅसेंजर घेण्यासाठी जर तुम्ही राईट लेफ्ट टर्न मारत असाल तर प्लीज इंडिकेटर द्या. थोडस पुढे जाऊन जरी थांबत तरी पॅसेंजर तुमच्याकडे येणार आहे, कारण त्याला रिक्षा हवी आहे, ठीक आहे. असंच नाही की पॅसेंजरच्या समोर जाऊन थांबलं पाहिजे ना, ओके ना. तर प्लीज रिक्षावाल्यांनो एवढी एक रिक्वेस्ट आहे. हा हा
मला थोडी पण जागा देत नव्हती. बघितलं ना, ठीक आहे. याच्यामध्ये तर दोघच आहेत सिटीमध्ये. किती जागा आहे आडमध्ये याच्यामध्ये, त्यांचं पण स्पीड कमी होणार, प्लस माझं पण स्पीड कमी, बाकी त्यांचं पण स्पीड कमी होणार, फालतूचं ट्रॅफिक होऊन बसणार. हा, तुम्ही म्हणणार सर की यार मी पूर्ण लेनच्या बाहेरून गाडी चालवतोय, ठीक आहे, हा टू वे तरी पण मी लेनच्या पूर्ण बाहेरून गाडी चालवतो, इट्स ओके, हे पुण्यात खूप कॉमन आहे, ठीक आहे. हा, तर जास्त पण नाही करायचं आधी, एकदम लिमिटेड. कारण कसं होतं की मॉर्निंगच्या टाइमला तिकडून इकडे येणारे जे लोक असतात ऑफिस साठी कामासाठी, ठीक आहे, तर ते जास्त असतो, तर त्यांचा फ्लो जास्त असतो, तर ते मेन खूप असतात. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या टाइमला इकडून तिकडे जाणारे लोक जास्त असतात, त्यामुळे इकडून ह्या रूटला फ्लो जास्त असतो. आता तुम्ही बघत असाल की जाताना खूप ट्रॅफिक लागते, पण येताना ट्रॅफिकचं नाम नाही, खूप ठिकाणी गाडी स्टक होते. त्याला तिथून पुढे जायचं, लवकर इंडिकेटर लावून लायसन तू मला देतात, त्याचं रे लायसन तू मला देतात, एक दोन चार लायसन देतात. हा, या साईडला जर का तुम्ही उजव्या साईडला थोडंफार तरी गाडी या साईडला घेत असाल तर लक्षात ठेवा, या साईडून पण येणारी बरेच जण असतात, जसं तुम्ही रायडर, जसं तुमच्यासारखे भरपूर अजून रायडर आहेत जो एकदम त्यांच्या मध्ये सुटलेले असतात. तर थोडं या साईडला राईट साईडला घेताना गाडी कधी पण थोडस पाठीमागचा अंदाज घेऊन घ्या, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात आता जे, ठीक आहे, तुम्हाला गाडीचा आवाज तरी बाबा, पण त्यातल्या त्यात आता ते इलेक्ट्रिक वाले आले, ते बंदे, इलेक्ट्रिक वाले बंदे, ते तर खूप डेंजर, त्यांच्या तर गाडींचा आवाज पण नाही, खूप एवढं जवळ गाडीचं राहत तरी पण कधी अजिबात गाडीचा आवाज देत नाही, त्यांनी हॉर्न दिल्याशिवाय आपल्याला समजत नाही की पाठीमागे आपल्या शेजारी गाडी आहे, लक्षात ठेवा. तर त्यामुळे थोडं लक्ष देऊन उजव्या साईडला. काही तुमचे क्वेश्चन्स असतील किंवा मला काही सजेशन द्यायचं असेल, किंवा तुम्हाला माझ्याशी थोडस अजून काही माझ्याकडून थोडस अजून काहीतरी आउटपुट हवा आहे व्हिडिओ मध्ये, तर मला कमेंट डाऊन करा, कमेंट मध्ये जे काय असेल ते मेन्शन करा, त्याच्यामध्ये मी तुम्ही दिलेल्या कमेंटचा मी पुरेपूर तुम्हाला रिस्पॉन्स देईन, ठीक आहे. तर चांगल्या कमेंट्स करा, काही वाईट कमेंट्स करू नका, ठीक आहे. आणि तुमचं जाऊ आहे सपोर्ट करा. तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टींवरती हे हवंय समोर म्हणून लाईव्ह इन्सिडेंट भरपूर असतात, भरपूर. तर तुमच्या कमेंटला मी पूर्णपणे रिस्पॉन्स देईन, ठीक आहे. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती अजून काय हवंय, ठीक आहे, पण ते पण ट्रॅव्हलिंग रिलेटेड किंवा आपल्या बाईक्स रिलेटेड, ठीक आहे, किंवा ट्रेकिंग रिलेटेड, असं जर काय असेल तर तुम्ही बिंदास त्याच्यामध्ये टाकू शकता कमेंटमध्ये की आपल्या चॅनलवरती ते तुम्हाला काय बघायचं आहे, किंवा अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल, ठीक आहे. तर कमेंटमध्ये मेन्शन करा, तुम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स द्यायचं, ठीक आहे मित्रांनो. तर आता आपला हा व्हिडिओ इथे एंड होत आहे, आणि आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, आणि
स्टेडियम बघा माझ्या चॅनलवरती. मी संग्राम कदम आवार रोड या चॅनलचा होस्ट. आपला हा व्हिडिओ इथंच एंड करत आहे. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सी यू गाईज. ओके बाय.